राज्यातील आणि देशातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी नेहमी अपडेट रहा प्रिन्स महाराष्ट्र न्यूज सोबत। पिचडगावच्या माऊली आश्रमात पंचमदिनी तुलसी अर्चना नामजप व कीर्तन महोत्सवाला धर्मध्वजारोहणाने प्रारंभ। नेवासा तालुक्यातील पिचगाव येथे मकर संक्रांतीच्या महापर्वणीचे औचित्य साधून माऊली आश्रमामध्ये पंचमदिनी तुलसी अर्चना नामजप व कीर्तन महोत्सवाला हभप ज्ञानेश्वर महाराज हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली संत महंतांच्या उपस्थितीत रविवारी दिनांक 11 जानेवारी रोजी भक्तिमय वातावरणात धर्मध्वजारोहणाने प्रारंभ करण्यात आला। यावेळी झालेल्या धर्मध्वजारोहण प्रसंगी माऊली आश्रमात बांधण्यात आलेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात माऊलींच्या मूर्तीचे पूजन करण्यात येऊन वेदमंत्राच्या जयघोषात धर्मध्वजारोहण करण्यात आले। यावेळी श्रीराम साधना आश्रमाचे महंत श्री स्वामी सुनीलगिरीजी महाराज, त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत श्री रमेशानंदगिरीजी महाराज, रामकृष्ण आश्रमाचे महंत वेदमूर्ती महंत श्री भगवान महाराज जंगले शास्त्री, खडेश्वरी देवस्थानचे महंत श्री गणेशानंदजी महाराज, मध्यमेश्वर देवस्थानचे महंत बालयोगी श्री ऋषीनाथजी महाराज, शिनाई देवस्थानचे महंत अवेराज महाराज, कृष्णानंद महाराज नागे, लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे, हभप सीताराम महाराज पठाडे उपस्थित होते। यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी माऊली आश्रमाचे प्रमुख हभप श्री ज्ञानेश्वर महाराज हजारे यांनी आलेल्या संत महंतांसह आलेल्या मान्यवर व भाविकांचे स्वागत करून प्रास्ताविक केले। पंचमदिनी तुळशी अर्चना महापूजा नामजप कीर्तन महोत्सवाचे हे 5वे वर्ष असल्याचे त्यांनी सांगितले। उपस्थित संत महंतांचे संतपूजन व मान्यवर मंडळींचा सन्मान माऊली आश्रमाच्या वतीने करण्यात आला। यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी बदाम महाराज पठाडे, तुषारमुनी महाराज, रामकृष्ण कांगुणे, शिवसहकार सेनेचे राज्य उपप्रमुख बालेंद्र पोतदार, बाबुळखेडा, सरपंच ज्ञानेश्वर अवताडे, दत्ताभाऊ कांगुणे, पोलीस पाटील, अनिल लहारे, अशोक निपुंगे, बाबासाहेब आखाडे, दिलीप सरोदे, बन्सीभाऊ आगळे, जनाभाऊ अवताडे, भगवान शेजूर, बाळासाहेब बर्डे, भाऊसाहेब येवले यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा। राष्ट्रम नवमत महालचंद्र दशमंत विनायकम एकादशम गणपति द्वादशं द्वजानन द्वादशैतानि नामानि त्रयसंध्यं पठेन्द्राणच विघ्न भयं तस्य सर्व सिद्धिकारक प्रभु विद्यार्थी लभते विद्याधनार्थी लभते धनम पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिं जपेत गणपति स्तोत्रम षड्भिर्मासो बलं लभेत संवात्सरेण सिद्धी। पण त्याला कोणी मान देत नाही आणि म्हणून या निमित्तानं पुरुषार्थ ज्यांनी या ठिकाणी करून दाखवला 5 वर्षापूर्वी या ठिकाणी असणार त्या पायाच्या कृपेने महाराजांनी या ठिकाणी सर्वांच्या सहकार्याने मग या ठिकाणी परिसरामध्ये पिचडगाव गाव असेल त्या गावातील सर्वच कृती माऊली आश्रम पिचडगाव या ठिकाणी गेल्या 5 वर्षापासून तुळशी महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे। त्यानिमित्त गोनेगाव आश्रमाचे जंगली शास्त्री या ठिकाणी उपस्थित आहेत। मौजी पिचडगाव या ठिकाणी माऊली आश्रम या ठिकाणी सालाबाद प्रमाणे आपला अखंड पंचम दिनी कीर्तन महोत्सव तुळशी अर्चना नामजप सोहळा या सोहळ्याची या ठिकाणी राजकीय, सामाजिक आणि देशातील प्रत्येक महत्त्वाची घडामोड सर्वात आधी पाहण्यासाठी आजच प्रिन्स महाराष्ट्र न्यूज YouTube चॅनल सबस्क्राइब करा।